नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये क्युरियस क्यूब्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल. त्याचे सूचना कशी येते, त्यामध्ये काय दिलेलं असतं, एक्झाम पॅटर्नमध्ये काय पॅटर्न कसा असतो, शिष्यवृत्ती मिळण्यासाठीचे निकष काय असतात, त्याच्यानंतर स्कॉलरशिप भेटण्यासाठी पात्रता काय असते, जर तुम्हाला समान मार्क असतील कट ऑफ इतके तर त्यातल्या कोणत्या विद्यार्थ्यांना मिळू शकते, त्याच्यानंतर OMR शीट म्हणजे आन्सर शीट कशी असते, ती योग्य पद्धतीने कशी भरली तर तुम्हाला मार्क भेटतील आणि चुकीच्या पद्धतीने भेटल्यावर का नाही भेटणार हे सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ह्या परीक्षेचा जर आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर त्यासाठी कोणती पुस्तकं वापरली पाहिजेत, कोणत्या पुस्तकातून अभ्यास केला पाहिजे हेही आपण बघणार आहोत. ज्या पुस्तकांची मी माहिती सांगणार आहे त्याच पुस्तकांमधील प्रश्न आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सोडवून बघणार आहोत. ते कसे सोडवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी जर कुणाचं आधीचं गणित पक्क नसेल त्यासाठी आपण 1ली ते 4थी पर्यंतचे गणिताचे व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत. तर माझ्या चॅनल वर जे नवनवीन व्हिडिओज येत राहतील त्यासाठी तुम्ही सतत बघत राहा. तुम्हाला नक्कीच ही माहिती तुमच्या भविष्यासाठी फायद्यात ठरेल. आणि ह्या वयात जर शिकला, जर 5वीच्या स्कॉलरशिपचा अभ्यास तुम्ही नीट केलात तर तुम्हाला पुढच्या स्कॉलरशिपच्या अभ्यासासाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीसारखे विषय जास्त अवघड जाणार नाहीत. तुमचा पाया जर मजबूत असेल तर तुमची बिल्डिंग खूप छान उभी राहील आणि ती टिकून राहील, हे नेहमी लक्षात ठेवा. तर चला बघूया, जेव्हा स्कॉलरशिपच्या परीक्षेची अधिसूचना येते तर त्यामध्ये नेमकं काय दिलेलं असतं, त्याने काय काय माहिती असते आणि आपल्यासाठी त्यातलं महत्वाचं काय आहे मुलांच्या दृष्टिकोनातून, तर ते बघूया. तर हे सर्व डॉक्युमेंट आहेत, PDF डॉक्युमेंट, हे मी ऑफिशियल वेबसाईट वरनं डाउनलोड केलेले आहेत. कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरनं डाउनलोड केलेले नाहीयेत किंवा मी इथे स्वतः बनवलेले नाहीयेत. तर ह्यात जे काही दिलेलं असेल ते 100% बरोबरच असणार आहे. तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता. तर अधिसूचना जेव्हा येते तेव्हा 5वी आणि 8वीचे एकत्रच माहिती दिलेली असते. तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता 5वी मध्ये जी शिष्यवृत्ती परीक्षा देतो ती झाली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा. त्यालाच इंग्लिशमध्ये प्री अपर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन असेही म्हणतात. दुसरी 8वीला जी देतात ती पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन. तर ह्यामध्ये जर बघितलं, ही जी वेबसाईट दिलेली आहे मी आता हायलाइट करतेय ती माझ्या ह्याने दाखवतीये कर्सरने, ती बघा www.mscepune.in किंवा https://www.mscepupps.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला ही सर्व माहिती पुन्हा एकदा बघायला मिळू शकते. तर काही माहिती बघायची असेल शिष्यवृत्ती परीक्षेची तर मुलांनो किंवा त्यांच्या पालकांनो ह्या वेबसाईटवरनच बघा. याचा पुण्यातील ऑफिसचा पत्ताही दिलेला आहे. जर तुम्हाला बाकी ठिकाणी कुठेही पुस्तकं मिळत नसतील तर तुम्हाला तिथे जाऊन ही पुस्तके नक्की मिळू शकतात. ओरिजिनल किमतीला मिळू शकतात. तर ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांनी सर्व माहिती दिलेली पाहिजे की परीक्षेचं वेळापत्रक कसं असू शकतं. दोन्ही परीक्षा वेगवेगळ्या असणार आहेत. त्या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक म्हणजे कोणता पेपर कधी असणार, त्याचा त्या दिवशीचा वेळ कधी असणार आहे. शक्यतो हे पेपर रविवारी असतात पण रविवारी किती वाजता असणार ही माहिती या डॉक्युमेंटमध्ये दिलेली आहे. ऑनलाईन जर ह्याचा फॉर्म भरायचा असेल तर त्याचं वेळापत्रक कसं आहे, आपली ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्याचं स्वरूप कसं असणार आहे, शिष्यवृत्ती भेटण्यासाठीची नाही शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठीची पात्रता काय असणार आहे किंवा परीक्षेचं माध्यम कसं असणार आहे, त्याच्यासाठी वयोमर्यादा, परीक्षा शुल्क किंवा शुल्क भरण्याची पद्धत, यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागानुसार निकष बदलतात तर ते काय असणार आहेत, CBSE आणि ICSE अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबाबतीत काय पद्धत असते किंवा त्यांना स्कॉलरशिप भेटते की नाही, त्यांना द्यायची असेल तर ते देऊ शकतात की नाही याबद्दलही यात माहिती दिलेलं आहे. बार्टी शिष्यवृत्ती म्हणजे काय असतं,
ऑनलाईन परीक्षा भरण्यासाठीच्या काय काय सूचना आहेत त्या सर्व या डॉक्युमेंटमध्ये दिलेल्या आहेत. परीक्षेचं आयोजन कसं असेल त्या संदर्भात सर्वसाधारण माहिती दिलेली आहे. ऑनलाईन आवेदन पत्र भरताना कोणती कागदपत्रे तुम्हाला लागतात. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड व बँक खाते सुद्धा लागेल. जर तुम्हाला स्कॉलरशिप भेटली तर अकाउंट असलं पाहिजे ना, त्यामुळे बँक खाते क्रमांक सुद्धा लागतो. शिष्यवृत्ती रकमेची वाढ झाली असेल तर त्याबद्दलची माहिती दिलेली असेल. आणि शिष्यवृत्ती भेटताना पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काय आहे हे सुद्धा यात दिलेलं आहे. तर तुम्ही आता पुढे बघू शकता की परीक्षेचं वेळापत्रक कसं असते. तर 5वीची जी स्कॉलरशिप असेल म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन, आदिवासी विद्यानिकेतन, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा. तर हे आता जे वेळापत्रक बघताय ते 2024 आहे. पण जर तुम्ही वेळ जर बघितलात कोणत्याही वर्षी असेल तर सर्वसाधारण हीच असते की जो पहिला पेपर असतो ज्यामध्ये प्रथम भाषा आणि गणित, म्हणजे जर तुम्ही मराठी माध्यम निवडलं असेल तर तुमचं प्रथम भाषा मराठी असेल, तुमचं जर उर्दू निवडलं असेल तर प्रथम भाषा उर्दू असेल, आणि तुम्ही हिंदी निवडलं असेल तर प्रथम भाषा हिंदी. मग आता आपण असं बघूया की आपण मराठी माध्यम निवडलेलं आहे तर मराठी आणि गणित या याचा पेपर पहिला असेल, ज्यात भाषेविषयी प्रश्न 25 असतील आणि गणिताचे प्रश्न 50 असतील. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतील, म्हणून मराठीचा पेपर असेल 50 मार्कांचा आणि गणिताचा 100. म्हणजे एकूण 75 प्रश्न तुम्हाला 150 मार्कासाठी असणार आहे. तर सकाळी 11 ते 12:30 म्हणजे किती वेळ झाला बघा, 1.5 तास, 90 मिनिटं तुम्हाला 75 प्रश्न सोडवण्यासाठी असणार आहेत. म्हणजे तुम्हाला किती फास्ट हे प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे तेही जाणून घ्या. दुसरा जो पेपर असणार आहे तो तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी, हा 25 प्रश्नांचा, अगदी मराठी सारखाच, आणि बुद्धिमत्ता चाचणी गणितासारखे की 50 प्रश्न, ह्याचे प्रश्न जास्त असणार आहेत. म्हणजे बघून घ्या तुम्ही की गणित आणि बुद्धिमत्तेला किती महत्व आहे. आणि ह्याच प्रश्नांची उत्तरं काढायला आपल्याला जास्त वेळ लागतो. ती उत्तरं तुम्ही जेवढी कमीत कमी वेळेत सोडवायचा प्रयत्न कराल तेवढेच तुमचे चान्सेस वाढतील की तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल. तर मध्ये 12:30 नंतर 12:30 ते 2 आपल्याला जेवणाची सुट्टी असेल, आणि 2 ते 3:30 म्हणजे पुन्हा 1.5 तासाचा पेपर, 90 मिनिटाचा पेपर हा तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीचा असणार आहे. मग जर ही परीक्षा दिल्यानंतर जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा त्यात जे मुलं बसतील क्रायटेरियामध्ये त्यांची नावांच्या शिफारसी गुणवत्तेनुसार आणि प्रवेशाच्या निकषानुसार दिल्या जातील, आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुद्धा दिली जाईल. आता जर तुम्ही 8वीचं बघायला गेलात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, तर त्याचाही सेम पॅटर्न असणार आहे की प्रथम भाषा म्हणजे मराठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी, गणित 50 प्रश्न 100 गुणांसाठी, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असणार, आणि एकूण 75 प्रश्न 150 मार्कांसाठी. आणि दुसरा पेपर असेल तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे इंग्रजी, ते असणार 25 आणि 50 प्रश्न अनुक्रमे, आणि 50 आणि 100 मार्क अनुक्रमे असणार आहे. तर पूर्ण जी परीक्षा असेल ही 300 मार्काची असेल, दोन्ही पेपर 150 मार्काचे असतील. तर त्याही पेपरचा टायमिंग सेम असेल, सकाळी 11 ते 12:30 आणि दुपारी 2 ते 3:30. ह्यानंतर ऑनलाईन, आता हे जे वेळापत्रक बघता हे पुढच्या वर्षीसाठी असंच असेल असं नाही, पण साधारण सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये तुमचे फॉर्म भरण्यासाठी येऊ शकतं. तर तुम्हाला त्याविषयी जागरूक राहिलं पाहिजे. तुम्ही अभ्यास अगदी मार्च पासून सुरू करू शकता जर तुम्ही पुढच्या वर्षी 5वीची परीक्षा देणार असाल तर, किंवा 8वीची देणार असाल तर. पण त्याच्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये तुम्हाला फॉर्म भरायला लागेल की, आणि हे फॉर्म भरण्याची प्रोसेस जी असते ती शाळेमार्फत केली जाते बऱ्याचदा. पण जर तुमच्या शाळेत जर नसेल आलं तर तुम्ही त्याबाबत जागरूक राहू शकता, आणि या वेबसाईटवर जाऊन हे फॉर्म कसे भरायचे हे शिक्षकांना विचारून भरू शकता. जर तुम्ही 5वीला असतील तर 100% तुम्ही शिक्षकांना विचारूनच भरा, कारण पहिल्या वेळेस करताना चुका होण्याची शक्यता जास्त असते. तर नियमित शुल्कासह वेगळी तारीख असते. जर तुम्हाला लेट झालं तर लेटची फी भरून पण तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याही पेक्षा जास्त उशीर झाला तरीही तुम्ही भरू शकता, पण फी जास्त भरायला लागते. आणि अतिविशेष विलंब शुल्कासह, शक्यतो ह्या परिस्थितीमध्ये आपण नाही आलो तर चांगलं आहे, नियमित शुल्कासहच तुम्ही परीक्षा द्या.
म्हणजे तुम्ही जागरूक राहिलं पाहिजेत प्रत्येक गोष्टीबाबत. लेट का करायचं ना, कोणत्याही गोष्ट वेळेत केलेलंच महत्वाचं आहे. आता ह्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल ते जाणून घेऊया. यासाठी दोन्ही ज्या परीक्षा असतील म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, ह्यात वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे म्हणजे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन इंग्लिशमध्ये जे म्हणतो की एक प्रश्न असेल त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले असतात, 4 पर्यायामधनं तुम्हाला बरोबर पर्याय शोधून लिहायचा असतो. तर प्रत्येक पेपरसाठी ABCD संचाच्या प्रश्नपत्रिका असतात. म्हणजे जर तुमच्याकडे तुम्ही जर पहिल्या बाकडावर बसला असतील, पहिल्या बेंचवर बसला असतील, तुमच्याकडे जर A संच असेल तर तुमच्यासारखा सेम पेपर मागच्या विद्यार्थ्याकडे नसेल आणि त्याच्या मागच्या विद्यार्थ्याकडेही नसेल. तर 4 विद्यार्थ्यांना सलग वेगवेगळे प्रश्नपत्रिका असतील आणि त्याच्यानंतर 5व्या विद्यार्थ्याला परत पहिल्या विद्यार्थ्यासारखाच पेपर असणार. म्हणजे कुणी एकमेकांना विचारून लिहू शकत नाही जर 4 प्रकारच्या प्रश्नपत्रिका असतील. आणि हे तुम्ही जेव्हा पेपर देत असाल तेव्हा हे नक्की बघा की तुमचा प्रश्नसंच काय आहे, जेणेकरून जेव्हा परीक्षा झाल्यानंतर आन्सर्स येतील तेव्हा तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही कोणत्या प्रश्नांची उत्तरं काय दिली आणि तुम्हाला आधीच आयडिया येऊ शकते की तुम्हाला किती मार्क मिळतील. आता पाचवीची जी परीक्षा आहे 4 पर्यायांपैकी एकच पर्याय बरोबर असेल, पण 8वीची जी परीक्षा असेल तर प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय बरोबर असू शकतात. तर ते दोन्ही पर्याय तुम्हाला टाकणं बंधनकारक आहे. जेव्हा मी परीक्षा दिली होती तेव्हा असं नव्हतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मी 2007 साली 7वीला स्कॉलरशिपची परीक्षा दिली होती, जे आपण 8वीचं म्हणतोय. तर त्यावेळेस असं काही नव्हतं. पण यामध्ये कसं केलेलं आहे आता की काही काही 20% म्हणजे जर तुम्ही 100 प्रश्न देताय सोडवताय ना, त्यातले 20 प्रश्न असे असणार आहेत की ज्याचे 2 उत्तर असू शकतात. मग आता ते प्रश्न ओळखता आले पाहिजेत. ते असे काही सलग 20 प्रश्न नसणार, मध्येच कुठेतरी असणार. आणि मग जर त्याची उत्तर 2 पर्याय असतील तर तुम्ही जोवर 2 गोल भरत नाहीत तोवर तुमचं ते उत्तर बरोबर धरलं नाही जाणार. जर तुम्ही एकाच बरोबर उत्तराला टिक केलं तर तुमचे मार्क जाऊ शकतात. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जर बघा तुम्ही ही माहिती काढली नाहीत आणि तुम्ही फक्त प्रश्न सोडत राहिला तर त्याने काहीही उपयोग होणार नाही. तर जेव्हा आपण 8वीसाठी व्हिडिओ बनवू तेव्हा आपण अशा प्रश्नांचा सराव नक्की करू. आता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता काय असेल, तर हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. म्हणजे त्याचे जे आई वडील आहेत ते मिनिमम 15 वर्षां महाराष्ट्रात राहिलेले असले पाहिजेत. त्यासाठी ते डॉक्युमेंट मागू शकतात की 15 वर्षापासून तुमचं इथं वास्तव्य आहे. आई वडिलांचं लाईट बिल वगैरे असू शकतं. ते आपण पुढे येणाऱ्या जशी जशी व्हिडिओमध्ये जशी जशी माहिती मिळेल तसं तसं जसं क्लिअर होईल तसं आपण व्हिडिओमध्ये टाकू. सध्या मलाही पूर्ण माहिती नाही की काय काय डॉक्युमेंट लागतील. आणि विद्यार्थी शासनमान्य शाळेत असला पाहिजे. शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित कोणत्याही शाळेत चालेल, पण त्यामध्ये शिकलेला पाहिजे. पण शासनमान्य शाळा असली पाहिजे ती. आता शासकीय विद्यानिकेतन कुठे कुठे आहेत, तर जिल्हा सातारा, धुळे, औरंगाबाद, अमरावती, केळापूर. आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, हेही बघा. ही माहिती डिटेलमध्ये बघण्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवूया. आता परीक्षेचे माध्यम कसे असणार आहे बघा. परीक्षा एकूण 7 माध्यमांमध्ये घेतली जाते. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड. उपरोक्त 7 माध्यमांशिवाय सेमी माध्यमांचे पुढील 6 पर्याय उपलब्ध आहेत. मराठी अधिक इंग्रजी, उर्दू अधिक इंग्रजी, हिंदी अधिक इंग्रजी, गुजराती अधिक इंग्रजी, तेलुगू अधिक इंग्रजी आणि कन्नड अधिक इंग्रजी. तर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाची व पेपर 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. म्हणजे तुमच्याकडे तो एकच पेपर मराठी भाषेत पण पूर्ण असेल आणि इंग्लिशमध्ये पण असेल. तर ज्यांना मराठीमध्ये देता येतं त्यांनी मराठीतले प्रश्न वाचा, म्हणजे तुमचे वेळ वाचेल. ज्यांना इंग्लिशमध्ये सोयीस्कर वाटतं त्यांनी इंग्लिश मधला पेपर वाचा. एकाच वेळी तुमच्याकडे दोन्ही पेपर असणार आणि सेम प्रश्न असतात त्या एका प्रश्नसंचामधले. आता वयोमर्यादा काय असते. 5वीची परीक्षा द्यायची असेल तर नॉर्मल साठी
तुम्हाला 11 वर्ष कंप्लीट झालेले असले पाहिजेत आणि जर तुम्ही दिव्यांग असताल तर 15 वर्ष कंप्लीट झाले पाहिजेत. म्हणजे आता तुम्ही 2025 मध्ये परीक्षा देणार असताल तर 1 जून 2024 ला ह्या वयाच्या अटी पूर्ण असल्या पाहिजेत. आणि तसं 8वी साठी सर्व प्रवर्गांसाठी 14 वर्ष वय पूर्ण पाहिजे आणि दिव्यांगांसाठी 18 वर्ष. त्याच्यापेक्षा जास्त वय नसावं. त्यामुळे जन्मतारीख भरताना अगदी अचूक भरा, ती चेक करून भरा. आणि जर तुमचं वय जास्त असेल आणि तरी तुम्ही परीक्षा दिली तर तुम्ही परीक्षा देऊ शकता, पण जर तुम्हाला चांगले गुण मिळाले तर तुम्हाला त्याचं मानधन मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आता परीक्षा शुल्क काय असणार आहे ते बघूया आपण. आता हे आपले आपण कोणत्या वर्गातून फॉर्म भरतोय म्हणजे आपली जात काय त्यानुसार पण परीक्षा शुल्क बदलते. तर प्रवेश शुल्क सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या आणि दोन्ही परीक्षांना 50 रुपये असणार. परीक्षा शुल्क असणारे 150 रुपये बिगर मागास म्हणजे ओपन कॅटेगरी मधल्या. मागासवर्गीय किंवा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी निम्म असणारे म्हणजे 75 रुपये. सेम 8वीच्या परीक्षेलाही असणार आहे. आता एकूण शुल्क असणारे 200 रुपये. आणि हे रेग्युलर साठी बरं का, तुम्ही लेट फी नाही कन्सिडर करत ह्यात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 125 रुपये. म्हणजे या दोन्हींची बेरीज केली आहे की प्रवेश शुल्क अधिक परीक्षा शुल्क हे मिळून टोटल फी किती लागणार आहे. तर परीक्षा फी बघा विद्यार्थ्यांनो काहीच नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मिळवू शकता स्कॉलरशिप तर तुम्ही नक्कीच ही परीक्षा द्यायला हवी. जरी तुम्हाला स्कॉलरशिप नाही मिळाली तरी ह्यासाठी जो अभ्यास करणार तो तुम्हाला लाईफ टाईम कामी येईल. तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की तुम्ही स्कॉलरशिपला केलेला अभ्यास वाया गेलाय. जर सुरुवातीला दिलेल्या तारखेच्या आत तुम्ही फॉर्म नाही भरला तर 50 रुपये विलंब शुल्क लागू शकतो. आणि जर त्याही पेक्षा तुम्ही उशीर केला तर 10 रुपये प्रतिदिन. म्हणजे जर तुम्ही जसं की 15/12/2023च्या आत फॉर्म नाही भरला आणि तुम्ही आता 30 डिसेंबरला फॉर्म भरताय तर 15 दिवस लेट झाले तर 15 × 10 150 रुपये एक्स्ट्रा फी भरायला लागेल. आणि अतिविशेष विलंब म्हणजे त्याही पेक्षा उशीर केला तर मग 20 रुपये प्रति दिवसाचे भरावे लागतील तुम्हाला. आता महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या MSCERT शाळेतील SC ST VJ NTB NTC NTD या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून ही सवलत CBSE व ICE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही. जर तुमचा मुलगा महाराष्ट्र शासनाने राबविलेला अभ्यासक्रम असणाऱ्या शाळेत शिकत असेल तरच लागू राहील ही सवलत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना. जर तुम्ही CBSE किंवा ICSE मधनं शिकत असाल तर ही सवलत लागू होणार नाही, हे लक्षात घ्या. सर्व अभ्यासक्रमांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे, जसं की आपण वरच्या टेबलमध्ये बघितलं. आता शुल्क भरण्याची पद्धत कशी आहे हे शाळेसाठीच माहिती आहे, त्यामुळे आपण यात डिटेलमध्ये नाही बघणार. यात तुम्हाला स्वतःला काही नाही करायचं. शाळेतील तुमचे शिक्षक याबद्दल नीट माहिती तुम्हाला सांगतील आणि तुमचे फॉर्म सुद्धा भरून घेतील. आता CBSE व ICE अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबाबत. तर या शाळेतील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतात. सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे पहिल्या 50 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. तथापि सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही. तर तुम्हाला मानधन नाही मिळणार, पण 50 विद्यार्थ्यांची निवड केली जाते की ज्यांनी ही परीक्षा दिली आहे.
हे बघा, नेहमी मानधन मिळणं म्हणजेच खूप मोठी गोष्ट असेल असं नाही. जर तुमचं जर पहिल्या 50 विद्यार्थ्यांमध्ये नाव येत असेल तर ती एक तुमच्यासाठी अचिव्हमेंट आहे. ते मिळवणं एवढं सोपं नाही की महाराष्ट्रामधनं तुम्ही पहिल्या 50 मध्ये येणं. जरी तुम्ही आयसीएससी किंवा सीबीएसई बोर्डाला असताल तरी तुम्ही एक बघून घ्या की हे तुमच्यासाठी किती महत्वाची अचिव्हमेंट असेल तुमच्या लाईफ मधली, जी तुम्हाला कायम लाईफ मध्ये कधी आठवलं तरी तुम्हाला कुणाला सांगतानाही भारी वाटेल. तर जरी तुम्ही ह्या बोर्ड मधनं शिकत असाल तरी ह्या परीक्षेचा अभ्यास तेवढ्या सिरियसली करू शकता. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या कार्यालयामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सन 2014 पासून देण्यात येते. त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ नंतर बनवूयात. आता हे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, ह्या परीक्षांचे फॉर्म हे शाळेतर्फे भरले जातात, त्यामुळे ही माहिती आपण सध्या नाही बघितली तरी चालेल. फक्त एक लक्षात घ्या की जे पालकांचं उत्पन्न असेल, आता विदर्भातील 11 जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न 20,000पेक्षा कमी असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. जर 20,000पेक्षा उत्पन्न कमी असणारे भूमिहीन शेतमजूर असतील तर त्यांना तेही प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. आणि ह्यात महत्वाचं जर बघताल तर आवेदन पत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य नाही. मात्र विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाल्यास त्याचे बँक खाते काढून त्याची माहिती ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी संबंधित शाळा मुख्याध्यापकांची राहील. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पेपर खूप छान गेला किंवा आपल्या मुलाला पेपर खूप छान गेला तर तुम्ही बँक खातं काढून ठेवू शकता. ते भविष्यातही तुम्हाला कामी येईल. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतातच, तर त्या मिळण्यासाठी तुम्हाला फायदा होईल. आणि मुलांनाही बँक म्हणजे काय असतं, त्यात पैसे कसे स्टोअर केले जातात किंवा त्यातून पैसे कसे बाहेर काढता येतात ह्या विषयी पण लहानपणापासून माहिती मिळत राहील. त्यामुळे ह्या 2 गोष्टी काढून ठेवलेल्या तुम्हाला कधीच नुकसानदायक नाही ठरणार. आता परीक्षा आयोजनाची माहिती, यात काय असतं की OMR पद्धतीने तपासणी केली जाते. म्हणजे तुम्ही जे गोल भरतात ना ते डायरेक्ट एका मशीनवर स्कॅन केलं जातं, एक एक प्रश्नाचं उत्तर नाही चेक केलं जात. त्यामुळे ते गोल कसे भरायचे हे पण खूप महत्वाचं आहे. कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येतात ह्यासाठी, तर त्याची डिजिटल स्कॅन कॉपी देण्यात येत नाही. फॉर्म भरताना जर मुलांचं बँक खातं नसेल तर आई किंवा वडील यापैकी कोणाही एकाच्या बँक खात्याची माहिती आणि विद्यार्थ्याचा आधार क्रमांक फॉर्म मध्ये देऊ शकता तुम्ही. तर ही म्हणजे बऱ्याच जणांचं तर आजकाल असतंच बँकमध्ये अकाउंट, तर त्या ह्यात काही प्रॉब्लेम नाही. पण जर नसेल आई आणि वडिलांचं पण तर तुम्ही काढून घेऊ शकता किंवा मुलांचं तरी काढून घ्या, त्यांना पुढे जाऊन फायदाच होईल. आता शिष्यवृत्ती रकमेतील वाढ. शिष्यवृत्ती रकमेत पाचवीच्या सर्व संचाकरिता 500 रुपये प्रतिमाह याप्रमाणे 5,000 रुपये प्रतिवर्षी भेटतात आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना 750 रुपये प्रति महिना याप्रमाणे 7,500 रुपये दरवर्षी भरतात. आता हे कितवी पर्यंत भरतात याबद्दल यात माहिती नाही दिलेली, पण आपण काढू ती माहिती, मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेलच. आता हे बघितलं की सूचना जेव्हा येते त्यात काय काय माहिती दिलेली असते. तर आता पुढील व्हिडिओत आपण बघूया की स्कॉलरशिपच्या एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.